वामन कांबळे, समाजसेवक, सैदापूर, सातारकरांच्या वेदना जाणून तहसीलदार कार्यालयाचं काम हातात घेतलं. मुद्रांक विक्रेता निलंबन झाल्यानंतरही तिथंच बसले म्हणूनसाठी व अतिक्रमण आहे ती आतमध्ये तहसीलदारमध्ये ते पण काढावं म्हणूनसाठी बसले. अमित शेटे, संजयजी पाटील यांनी आर्थिक लागेबंदी करून त्याच लोकांना तिथं बसवलं, निलंबन करून देखील किंवा अतिक्रमण करून आणि गरिबांचं नुकसान करतात. आणि माझा 5वा दिवस आहे, माझं पोटात अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, शेवट चालला आहे. मिलिंद कांबळे मेला तरी चालेल, पण इथं आमरण उपोषणातनं उठणार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होतील तोपर्यंत. आतापर्यंत तहसीलदार कार्यालयाकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठले अधिकारी आले, तुमची चौकशी केली, काय नेमका प्रकार आहे, कोण काय आले होते का? कोणीच आलं नाही, कोणी अजिबात हस्तक्षेप केलेला नाही. प्रशासन जर असं करत असेल तर अवघड काम आहे. म्हणजे नेमकं ते अधिकारी त्यांना पाठीशी घालतात असं वाटतं का? अधिकारीच पाठीशी घालतात. म्हणजे तुम्हाला इथं मारायला सोडले असं वाटतं का? तुम्हाला मारायला सोडलंय मला आणि मी मेलो तरी चालेल, पण ते पण मागं सरणार नाही. माझा पण वाद आहे, मेलो तरी चालेल, दुसरा मिलिंद कांबळे तयार करा, पण मी तयार आहे मरायला. पण हे मला मागण्या मान्यच केल्या पाहिजे, तर मी ऐकणार नाही.